मी आरती। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी। तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। कल्याण जवळील अंबिवली परिसरात धक्कादायक प्रकार। अघोरी विद्येच्या नावाखाली मुलीसोबत अश्लील चाळे। बोंधूबाबाचे संतापजनक कृत्य। 25 वर्षीय मुलीशी अघोरी विद्येच्या नावाखाली बोंधूबाबाने तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण जवळील अंबिवली परिसरात घडला आहे। अरविंद जाधव असं या भोंदूबाबाचे नाव आहे। पीडित मुलीने खडकपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय। कल्याण जवळील आंबिवली परिसरात सदर पीडित तरुणी राहते। तिला काही अडचणी असल्याने ती जवळच असलेला ओळखीच्या भोंदूबाबा अरविंद जाधव यांच्याकडे आपल्या नातेवाईकांसह गेली होती। या भोंदूबाबाने नातेवाईकाला बाहेर थांबण्यास सांगितले आणि संधी साधत या भोंदूबाबाने मुलीशी अश्लील चाळे केले। बाबांचे हे कृत्य बघून मुलगी घाबरली, तिने बाहेर पळ काढला। पीडित मुलीने या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। तिने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भोंदूबाबा अरविंद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय। पोलिसांनी या भोंदूबाबाचा शोध घेऊन त्याला अटक केली। काही महिलांसोबत असं कृत्य केले आहे का याचा तपास पोलीस करत आहे। तसेच पुढील गुन्ह्याचा तपास पुढे चालू राहील। खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही एक विनयभंगचा गुन्हा दाखल केलेला असून तो गुन्हा अंबिवली परिसरातील आहे आणि एक व्यक्ती जे 50 वर्षाचा आहे त्याच्याकडे त्याच्या अडचणी सांगायला गेली महिला आणि तो विनयभंग केला अशी तक्रारवरून आपण तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे। तसंच आपण आव्हानही करत आहोत खडकपाडा पोलीस स्टेशनकडून महिलांबाबतीत काही अडचण असेल तर तात्काळ संपर्क करा। नमस्कार सर, कसला प्रकार काय अडचण होती आणि काय करण्यासाठी गेली होती स्पष्ट? जे पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबातील व्यक्तीचं अडचण होती आणि ती शेअर करायला गेली होती, सांगत होती, त्यावेळी ते प्रकार झालेला आहे। त्याप्रमाणे सविस्तर तपास चालू आहे, तपास करू आणि कारवाई चालू आहे। काय मुलीसोबत असा प्रकार घडला आहे? अद्यापर्यंत आम्हाला कुठलीही दुसरी काही तक्रार आलेली नाही, एकच आहे, तरी आम्ही त्या अँगलनं तपास करत आहोत सविस्तर। आपण आता गुन्हा दाखल केलेला आहे, त्या अनुषंगाने नक्की कसा प्रकार काय आणि कशासाठी गेलो या संदर्भात आपण तात्काळ तपास करत आहोत। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।